नमस्कार. नमस्कार. तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती या संस्थेतर्फे गेली अनेक वर्ष ग्रामदेवता पुरस्कार दिला जातो. यंदाचा ग्रामदेवता पुरस्कार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती या संस्थेला आपण दिलेला आहे. त्या संस्थेचे कार्यवाह माननीय तुकाराम नाईक आपल्याकडे आलेले आहेत. मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. आणि अभिनंदनही करतो की या वर्षीचा पुरस्कार तुम्हाला दिला गेला. त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आजचा विषय जो आहे तो सेवा सर्वोपरी असा विषय आहे. ही जी संस्था आहे या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे सेवा करणे. तर आपण आज संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत, कारण ह्या संस्थेचे 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही संस्था महाराष्ट्रात सेवेचं खूप काम करत आहे. तर मी संस्थेच्या कार्यवाहांना पहिला प्रश्न विचारतो की आपल्याला ही जी संस्था आहे 50 वर्षाची वाटचाल जी आहे त्या संदर्भात आपण काही सांगू शकलात तर बरं. धन्यवाद. खरं म्हणजे राष्ट्रसंघ जनकल्याण समितीला हा जो ग्रामदेवता पुरस्कार मिळालेला आहे तो तांबडी जोगेश्वरी मंडळाचा एक चांगला आम्हाला एका अर्थानं रिकग्निशन मिळालेलं आहे. आणि तांबडी जोगेश्वरीचा या ग्रामदेवतेचा आम्हाला एका अर्थानं आशीर्वाद मिळाला आहे. तो आपणा सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या याच्यातून आम्हाला मिळालेला असल्यामुळं प्रथमतः आम्ही आपल्या सर्वांचे आभार मानतो. जसा तुम्ही एक प्रश्न विचारला की जनकल्याण समितीच्या सेवा कार्याच्या विषयीची थोडीशी माहिती आणि पार्श्वभूमी सांगण्याविषयी तुम्ही जो प्रश्न विचारला. राष्ट्रसंघ जनकल्याण समितीचा तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 50व्या वर्षात आम्ही आत्ता फेब्रुवारी 2022मध्ये प्रवेश केला. 2023पर्यंत आमचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष चालेल. याचाच अर्थ असा आहे की 1972 साली आपली ही जनकल्याण समिती सुरू झाली. जनकल्याण समिती सुरू होण्यामागे त्या काळामध्ये जो भयभीषण दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला होता, पूर्ण महाराष्ट्र प्रांतभर त्या दुष्काळाने एक प्रकारची होरपळ झालेली होती आणि सगळीकडे एक प्रकारचं अवर्षण निर्माण झालं होतं. एक फार मोठं संकट आलं होतं. त्यातला त्यात मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये तर भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी या परिस्थितीमध्ये आपण समाजाला मदत केली पाहिजे या भावनेतून दुष्काळ विमोचन समिती नावाचं एक काम सुरू केलं. मुळात जनकल्याण समितीची सुरुवात ही दुष्काळ विमोचन समिती म्हणून झालेली आहे. आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर धान्य पुरवठा करणं, पाणी पुरवठा करणं आणि अन्य प्रकारची मदत करणं अशा प्रकारची कामं त्या काळच्या समितीने केली. समितीच्या या कामाचा परिणाम असा झाला की त्या काळामध्ये ज्या लोकांना या संकटाचा सामना करावा लागला त्या संकटाची थोडीशी आस त्यांच्या दृष्टीने कमी झाली. आपत्तीचा ही घटना एका अर्थाने संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या लक्षात असं आलं की आपण फार मोठ्या प्रमाणावर प्रांतभर काम केलेलं आहे. महाराष्ट्र प्रांत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीनं विदर्भ वगळता जो काही शासकीय प्रांत आहे तो शासकीय प्रांत त्या प्रांताच्या पूर्ण पार्श्वभूमीवर आपण हे काम केलं होतं. अनेक प्रमुख कार्यकर्ते त्यात होते. त्या काळी संघचालक असणारे माननीय बाबाराव भिडे होते, प्रल्हादजी अभ्यंकर होते, अशोकराव कुकडे आत्ता जे पद्मभूषण त्यांना प्राप्त झालेले आहेत ते त्यात होते,
अशा प्रकारचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. संघाची जी काही रचना आहे ती पूर्ण याच्या पाठीशी होती आणि त्या सर्वांच्या माध्यमातून हे काम झाल्यानंतर आता काम झालं, आता पुढे काय करायचं असा विचार या सर्व मंडळींनी एकत्रित आल्यावर केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अशा प्रकारची नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अशी संकटं नेहमी येत राहतात. तर अशा याच्यामध्ये एक स्थायी रचना असावी, एखादी संस्था असावी आणि त्या संस्थेच्या माध्यमातून काम चालवावं असा विचार त्या काळातल्या या सर्व धुरीणांनी केला. आणि मग रितसर 1973 साली एक ट्रस्ट त्यांनी नोंदवला आणि त्याचं नाव सर्वानुमते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत असं ते नाव देण्यात आलं. म्हणजे याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव त्याला जोडलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणजे त्याच्यामध्ये एक आपणाला सांगण्यासारखी किंवा गमतीशीर गोष्ट अशी आहे की संघाचं काम त्या काळामध्ये चालत असताना संघामध्ये वेगवेगळ्या विषयांचं त्याच्यामध्ये नियोजन असतं. बौद्धिक असतं, शारीरिक असतं, संपर्क असतो. परंतु संघ जरी सेवा करत असला तरी संघाचा अधिकृत असा सेवा विषय नव्हता. त्यामुळे सेवा कशी करायची किंवा सेवा कुणी करायची हा विचार ज्यावेळेस प्राबल्याने आला त्यावेळेला जनकल्याण समितीच्या माध्यमातून आपण ही सेवा करू, सेवा कार्य उभी करू आणि सेवा कार्याच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोचू अशा प्रकारचा विचार आल्यामुळं एका अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सेवा शाखा आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे कालांतराने म्हणजे आपल्या बोलण्याच्या ओघात येईलच, पुढे कालांतराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सेवा विभाग निर्माण झाला तरीही जनकल्याण समितीचं महत्त्व कमी झालं नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी चालवलेली ही एक सेवा शाखा, हे एक सेवेचं विभाग किंवा सेवेचा सेल असं म्हटलं तरी चालेल, अशा प्रकारचं हे काम त्या काळामध्ये सुरू झालं. म्हणजे कार्यकर्त्यांची जी 3-4 नावं ऐकली ती खूपच मोठी नावं होती. खूप आनंद वाटला. पण ह्या 50 वर्षामध्ये सुरुवात जी दुष्काळामुळे झाली त्यामुळे सेवामुळेच झाली ही सोय. तर ह्या 50 वर्षात असा काही प्रसंग संस्थेवर आला असं काही आठवत आहे का की जरा वेगळा प्रसंग संस्थेत निर्माण झाला किंवा काही विघ्न आलं किंवा काही समस्या निर्माण झाली संस्थेत असं काही आठवत आहे का तुम्हाला? एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जो म्हणजे देशव्यापी काम चालत आहे त्यात एक महत्त्वाचा भाग जर कोणता असतो तर सुरुवातीला त्याचा ॲक्सेप्टन्स कमी असतो. किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मूलभूत विचार असा आहे की कुठलंही काम आपण ठोसपणे करायचं, म्हणजे सेरिमोनियल काम नाही करायचं किंवा पण हे करायचं नाही, म्हणजे दर्शनार्थ काहीतरी आपण काहीतरी दाखवण्यासाठी एक काम करायचं, प्रदर्शन करायचं. त्यामुळे स्वाभाविकपणे एक प्रकारची उपेक्षा जशी संघाला प्रारंभीच्या काळामध्ये सहन करावी लागली तशी जनकल्याण समितीला सुद्धा एक प्रकारची उपेक्षा किंवा ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ द सोसायटी ज्याला म्हणतो ती त्या काळामध्ये नव्हतीच. मग काय आहे, कुठे जनकल्याण समितीचं काम चालतं, कामही तसं मोठं नव्हतं. त्यामुळे त्याला एक प्रकारचं त्याला काय आज जे स्वरूप आहे किंवा त्याला जे रेकग्निशन आहे ते रेकग्निशन त्या काळामध्ये नव्हतं. परंतु असं असलं तरी संघाच्या स्वयंसेवकाचा एक पिंड आहे की आपल्याला कुणी मान्यता देवो न देवो किंवा कुठे आपली प्रसिद्धी हो न हो, कुठे आपलं कौतुक हो न हो, पाठीवर शाबासकीची थाप पडो न पडो, आपण अंगीकृत केलेलं कार्य एक व्रत म्हणून आपण करायचं, या अर्थानं आपण सेवाव्रती म्हणून काम करायचं असं संघाचे स्वयंसेवक आणि त्या अर्थानं जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी हे ठरवूनच ते केलेलं होतं. त्यामुळं संघातून असंख्यात कार्यकर्ते मिळत गेले आणि जिथे जिथे सुरुवातीला जनकल्याण समितीच्या कामाचा जो भाग होता तो आपत्ती निवारणाचाच होता. म्हणजे कुठेही संकट आली की त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने जायचं आणि त्या संकटाचं निवारण करण्यासाठी मदत करायची, तिथे स्वयंसेवकांनी काम करायचं, असंच ते स्वरूप होतं. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे संकट हीच की म्हणजे अशा प्रकारची जनमान्यता नसल्यामुळं एक प्रकारची अवहेलना, एक प्रकारची उपेक्षा असायची, काही ठिकाणी प्रतिरोध पण असायचा. म्हणजे सुरुवातीच्या काही काळामध्ये मला आठवतं आहे की संघाचे स्वयंसेवक म्हणजे जनकल्याण समितीचे कार्यकर्ते एखाद्या विमोचन कार्यात गेले
संकटाच्या एखाद्या आपत्तीच्या निवारणाच्या कामामध्ये जर गेले तर तत्कालीन सत्ताधारी राजकीय पक्षांनी विरोध पण केलेला आहे की तुम्ही इथे येतं कशाला, बरं म्हणजे तुमचं काय काम आहे, सरकार आमचं सरकार आहे, आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही हे काम करू, असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. बरं आणि त्या ठिकाणी म्हणजे त्यांना एक भीती अशी वाटायची की काम करत असताना जनकल्याण समितीचे कार्यकर्ते निर्लज्जपणे निरपेक्षपणे काम करायचे, परंतु त्यांचा प्रभाव सर्व याच्यावर होईल आणि आपले राजकीय उद्देश सफल होणार नाहीत, म्हणून अशा प्रकारचं एक प्रकारचं विरोध करण्याची अशी सुद्धा काही भूमिका काही काही ठिकाणी म्हणजे किरकोळ झालेली आहे. परंतु तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे अशा प्रकारचं सत्ताधारी पक्षाचं एक थोडंसं जेव्हा काय म्हणतो म्हणजे सावत्र भाव असा होता. आता सेवेमध्ये खरं तर असायला 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 नाही पाहिजे. बरोबर सेवा करत असताना म्हणजे जिथे संकट आहे तिथे आपण जायचं आणि आपल्या संकटात सापडलेल्या बांधवांना तिथून मुक्त करायची ही धारणा घेऊन जर कोणी जात असेल तर तिथे आपले पक्षीय अभिनिवेश किंवा आपल्या विचारांचे अभिनिवेश आपण बाजूला ठेवतोच. परंतु तशा प्रकारची थोडीशी एक प्रकारची विचारणा काही ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आमच्या संवाद संमेलनाचा हेतूच हा आहे की संस्था उभी करताना लोकांना काय काय प्रश्न निर्माण होतात. आता तुम्ही जो सांगितला बांधव की सत्ताधारी पक्षाकडनं विरोध होतो की हेच समाजापर्यंत जावं आणि समाज सुधारावा, हाच आमच्या या संवाद संमेलनाचा मुख्य हेतू आहे. अगदी बरोबर आहे. आता तुमची जी संस्था 50 वर्ष काम करते आहे आणि सेवा हेच तुमचं मुख्य काम आहे, हेच तुमचं स्वप्न आहे. तर आता तुम्ही कोणत्या कोणत्या विभागामध्ये सेवा करत आहात? थोडंसं अगदी विस्तृत स्वरूपात सांगायचं असेल तर जनकल्याण समितीच्या कामाचा जसं जनकल्याण समितीचं काम हे थोडंसं एक झाड जसं वाढावं म्हणजे ऑर्गॅनिक वाढ जशी म्हणतो तशी ती झालेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी दरवर्षी संकटात असतातच असं नाही. मग अशा संकट नसणाऱ्या किंवा आपत्ती नसणाऱ्या काळात आपण काय करावं अशा प्रकारचा विचार जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. म्हणजे केवळ संकटासाठी नाही तर सेवेसाठी आपण आहोत. म्हणून मग सुरुवातीपासून काही सेवा कार्य विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रात, संस्काराच्या क्षेत्रामध्ये किंवा आणखीन अशा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची कामं आपण उभी करूया. आणि सेवा तर करायचीच आहे आणि सेवा करत असताना आपल्यासमोरचा जो टार्गेट ग्रुप आहे, आपलं जे लक्ष आहे, ती सेवा ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी ती करायची. म्हणजे साधारणतः असं दृश्य आहे की गोरगरीब असतील, वस्त्या असतील किंवा ज्यांच्याकडे उपेक्षित किंवा पीडित म्हणून पाहिलं जातं, शोषित वंचित म्हणून पाहिलं जातं, अशा वर्गावर आपल्या कार्यकर्त्यांनी त्या काळामध्ये लक्ष केंद्रित केलं. म्हणजे आपत्ती निवारण तर करायचंच, परंतु त्याचबरोबरीनं काही स्थायी स्वरूपाचं काम, काही विधायक स्वरूपाचं काम करावं आणि त्याच्यासाठी अशा प्रकारची संस्कार वर्ग चालवणं, शिकवणी वर्ग चालवणं, सेवा वस्तीमध्ये जाऊन मुलींना चांगलं प्रशिक्षण देणं, संस्कार वर्ग वगैरे अशा प्रकारचे किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये काही ठिकाणी अशा OPDs आपण चालवल्या, काही ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आरोग्य रक्षकांची आपण योजना केली. म्हणजे आरोग्य रक्षकाचं तर आपल्याला सांगण्यासारखं आहे की आरोग्य रक्षक म्हणजे ग्रामीण भागामध्ये साधारणतः मेडिकल सर्व्हिसेस नसतात, दवाखाना नसतो, डॉक्टर नसतो आणि तशा त्या दुर्गम गावामध्ये जर अचानक जर काही कोणाला जर काही त्रास झाला, आरोग्यविषयक काही त्रास झाला तर त्यांनी काय करायचं, तर त्याचं थोडंसं एक प्रारंभिक असं प्रशिक्षण देऊन तिथल्याच एखाद्या गावातल्या एखाद्या व्यक्तीकडे आम्ही अशी एक औषधाची पेटी तिथे ठेवली आणि त्याला काही लक्षणं वगैरे अशी सांगून दिलेली की साधारणतः सर्दी असेल, ताप असेल, खोकला असेल, आणखीन काही अशा प्रकारचे सामान्य साधारणतः प्रारंभिक असे दिसणारे काही लक्षण असतील तर त्याच्यावर ही रिॲक्शन न येणारी अशी औषधं आम्ही तिथे ठेवली आणि त्यांच्यामार्फत ती दिली. आणि त्यातला पुढचा टप्पा असा पण ठेवला होता की तात्पुरता त्याला रिलीफ मिळेल आणि मग ती व्यक्ती त्याला बाजूच्या जवळच्या एखाद्या आरोग्य केंद्रावर घेऊन जाईल, इथपर्यंत सुद्धा आम्ही ती भूमिका ठेवली होती. म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये आम्ही अशा प्रकारची कामं सुरू केली आणि त्याला ग्रामीण भागामध्ये खूप अनुकूल असा प्रतिसाद मिळाला. म्हणजे अशा प्रकारची सेवा कार्य
जे गरजू आहेत. आता ग्रामीण भागात अशा प्रकारची सेवा कार्य नाहीत म्हटल्यानंतर तिथे आपण ती सुरू करावी ही प्रेरणाच मुळात आपल्या व्यापक दर्शनाचा भाग आहे. म्हणजे ग्रामीण भागात डॉक्टर नाही आहेत, मग तिथे काय करायचं? म्हणजे एका अर्थाने कमी तिथे आम्ही या भावनेचा परिपोषण या सगळ्या याच्यामध्ये सेवा भावना दिसून येते. आणि ओव्हर द पिरियड म्हणजे मी जसं म्हटलं की सेवा कार्याची मग त्याला थोडीशी सुगठित रूपं आपण म्हणजे योजना सुरू केली, नियोजन केलं आणि त्या नियोजनाच्या अंतर्गत आज परिस्थिती अशी आहे की साधारणतः काही टप्पे आपण हे केले. 1989 सालचा एक फार महत्त्वाचा टप्पा याच्यात येतो, तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचं ते जन्मशताब्दीचं वर्ष होतं. आणि त्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये संघाने जन्मशताब्दीचं वर्ष म्हणजे एखाद्या संस्थेचं म्हणजे त्यांच्या डॉक्टरांच्या जन्मशताब्दीचं ते वर्ष होतं. तर नुसतीच आपली पब्लिसिटी करायची किंवा आपलं नाव ब्रँडिंग करायचं असं न ठेवता त्यांनी त्याचा उपयोग असा करून घेतला की समाजाच्या अगदी शेवटच्या स्तरापर्यंत आपण पोचवू, आपलं काम पोचवू आणि त्यातून आपण समाजाचा विकास घडवून आणू. अशा प्रकारच्या भावनेनं 89 साली एक फार मोठ्या प्रमाणावर असा विषय झाला की आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेवा कार्य उभी करायची आणि त्या सेवा कार्याच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत जायचं आणि समाजातले दुःखी, शोषित, पीडित असे जे असतील, अभावग्रस्त जे असतील अशा लोकांना एक हात द्यायचा, समाजाची साथ द्यायची, समाजाकडून घ्यायचं आणि समाजाला द्यायचं. म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांना मागायचं आणि त्यांना मागून ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना ते द्यायचं. अशा भावनेनं संघाच्या स्वयंसेवकांनी, जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचं काम सुरू केलं आणि सेवेच्या प्रांतामध्ये फार मोठ्या प्रकारचं काम हे केलं. त्याच्यानंतरचा पुढचा एक फार मोठा टप्पा येतो, तो म्हणजे 1993चा किल्लारीच्या भूकंपाचा आहे. म्हणजे हा एक म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक अत्यंत भयभीषण असा हा भूकंप आहे. म्हणजे ज्या भूकंपामध्ये साधारणतः 5,500 लोक मृत्यू पावले. त्याला कारणं होती. मी सुद्धा त्या भागातलं असल्यामुळे मला ते माहिती आहे की तिथे घरांची रचना म्हणजे भूकंप तसा काही फार मोठा नव्हता. तो 6.6 रिश्टर स्केलचा होता. त्याच्यापेक्षा मोठ्या भूकंपामध्ये याच्यापेक्षा कमी हानी होते. परंतु किल्लारीच्या भूकंपामध्ये हानी होण्याचं कारण असं आहे की तिथली जी घरं आहेत मराठवाड्यातली ती नुसती अशी दगडाने दगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो, परंतु तो असा पक्का बांधण्यासाठी तशी एक सांपत्तिक स्थिती नसल्यामुळं बऱ्याच जणांनी अशी घरं रचलेली होती किंवा बांधली तरी ती मातीने बांधलेली होती. त्याच्यामुळं भूकंपाचा धक्का बसताच ती कोलमडली आणि पहाटेच्या याच्यामध्ये जे झोपलेले लोक होते त्यांच्या अंगावर दगड पडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. तर त्या ठिकाणी जनकल्याण समितीचे कार्यकर्ते तत्परतेने पोचले आणि जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी तिथे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथे प्रेतांची विल्हेवाट लावणं आणि एकूणच सगळं काम करणं हे अत्यंत म्हणजे ज्याला काय म्हणतो चॅलेंजिंग काम होतं, आव्हानाचं काम होतं. त्या कामामध्ये जनकल्याण समितीचे कार्यकर्ते खरे उतरले आणि त्यांनी सगळ्या प्रकारची मदत त्या ठिकाणी केली. गावागावातील हे जे काही अशा ज्या प्रेतांचे ढीग पडले होते ते त्यांनी बाजूला केले. त्यांचा म्हणजे त्यांचा तो विधी केला आणि तो विधी पूर्ण करून त्या घरांमध्ये म्हणजे एका प्रकारचं खूप मोठं सहाय्य जनकल्याण समितीने प्रत्यक्ष धरातलावर ज्याला म्हणतो, ऑन द ग्राउंड ज्याला म्हणतो, ते केलं. आणि ते करत असताना धान्य, त्याच्यानंतर आवश्यक असणारी औषधी, त्याच्यानंतर आवश्यक असणारी सामुग्री आणि त्याचबरोबरीनं घर बांधण्यासाठी मदत, अशा प्रकारची भरपूर कामं त्यांनी केली. आणि एवढंच नव्हे तर एक गाव दत्तक घेतलं आणि ते गाव पूर्णपणे बांधून दिलं. रेबे चिंचोली नावाचं एक गाव आहे, ते गाव 1.5 वर्षात सगळी घरं बांधून ते पूर्ण करून दिली. त्याच दरम्यान असं आणखीन एक लक्षात आलं म्हणजे जनकल्याण समितीच्या याच्यातला तो फार मोठा टप्पा आहे तो जो भूकंपाच्या कामाचा आहे. त्याच्यामध्ये दुसरं एक लक्षात असं आलं की त्या गावातली सगळी मंदिरं कोलमडली होती, कोसळून गेली होती आणि शाळा पण सगळ्या हे झाल्या होत्या, ध्वस्त झाल्या होत्या. तर
जनकल्याण समितीने पहिल्यांदा एक लक्षात घेतलं की इथली मुलं आता म्हणजे महिना दीड महिन्यात सगळं सावरलं, परंतु मुलांच्या शाळांचा प्रश्न उपस्थित आला. तर जनकल्याण समितीने लातूरला साधारणतः एक असं मेकशिफ्ट उभं करून तिथे एक शाळा सुरू केली बरं. आणि किल्लारीच्या या मुलांना ते घेऊन तिथे त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर आणखीन एक काम जनकल्याण समितीने केलं की मंदिरं सगळी ध्वस्त झाली होती आणि आपल्या लोकांनी तिथल्या त्या भूकंपग्रस्त लोकांनी मागणी केली की आम्हाला मंदिरं पाहिजे. तर आज धाराशिव जिल्ह्यात म्हणजे हा भूकंप प्रामुख्यानं धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्हा अशा 2 जिल्ह्यात झाला होता. तर दोन्ही जिल्ह्यामध्ये 6 अशी 12 भारत माता मंदिरं आपण बांधली. चांगली 1 एकराच्या अर्धा एकर 1 एकर अशा जागा घेऊन आपण ती मंदिरं बांधली आणि लोकांना आपल्या भक्तिभावाला आचरणाला तिथे सहाय्य होईल अशा पद्धतीने आम्ही काम केलं. भारत माता मंदिर भारत माता मला म्हणजे मंदिरं बांधली. 1 2 3 आत्ता जो तुम्ही उल्लेख केला 1993 साली, मला ते चांगलं आठवतंय, कारण आमच्या तांबडी डिव्हिजनी गणेशोत्सव मंडळाचं त्याच वर्षी शताब्दी होती, त्यामुळे मला चांगलं अगदी आठवतंय. बरोबर. आणि हेच दिवस होते सप्टेंबरचे. आणि ह्या महिन्यातच आपण ते आम्ही काही वर्गणी गोळा करून आम्हाला फुलाची पाकळी मदत म्हणून आम्ही त्यावेळेला केली. आत्ता तुम्ही जे सांगितलं की ग्रामीण भागामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर असतात, पण प्रायमरी हेल्थ सेंटरच्या 20-25 किलोमीटर परिसरामध्ये ग्रामीण भागात म्हणावी तशी सोय नसते. पण तुमचे कार्यकर्ते प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आरोग्य सेवा देत आहेत. हे मोठं काम या संस्थेचं आहे. त्याचबरोबर अनेक तुम्ही अजून काही 4-5 गोष्टींमध्ये काम करता, ते आम्हाला जाणून घ्यायला खूप आनंद होईल. जसं सुरुवातीला म्हटलं की जसं अभाव जिथे असेल तिथे त्याची भरपाई करण्यासाठी किंवा तिथे चांगल्या हेतूने काम करण्यासाठी जनकल्याण समितीचे कार्यकर्ते पुढे जातात. तर केवळ आरोग्य क्षेत्रामध्ये आत्ता मी ज्याचा उल्लेख केला ते तर काम आहेच आहे, परंतु आरोग्य क्षेत्रामध्ये जसं काम करतो तसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काम करतो. शैक्षणिक क्षेत्रामधलं आमचं एक चांगलं वाखाणण्यासारखं काम म्हणजे फिरती विज्ञान प्रयोगशाळा. म्हणजे ग्रामीण भागामध्ये असं असतं की शहरी भागामध्ये शाळांमध्ये चांगली सुसज्ज अशी प्रयोगशाळा असते, तिथे साधनं असतात आणि शिक्षकसुद्धा हिरिरीनं आणि उत्साहाने मुलांना प्रयोग करून दाखवतात. परंतु ग्रामीण भागातले आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात असं आलं की ग्रामीण भागातली मुलं याला वंचित आहेत. म्हणजे एक तर तशा प्रकारच्या सुसज्ज प्रयोगशाळा त्या शाळांमधून नाही आहेत आणि असल्या तरी एक प्रकारची म्हणजे काय म्हणतो की ज्याला उपेक्षा, ती सेवा द्यायची नाही किंवा त्याचा काही उपयोग करायचा नाही असा ग्रामीण भागातल्या शिक्षकांचा एक कल असल्यामुळं ही मुलं विज्ञानाच्या प्रयोगांना वंचित होती. तर आमच्या कार्यकर्त्यांनी हे थोडंसं हेरलं आणि मग एक मोबाईल अशी प्रयोगशाळा त्या गावामधून त्या शाळेमध्ये जाईल आणि सिलेबसप्रमाणे जे प्रयोग करायचे आहेत ते प्रयोग त्या विद्यार्थ्यांना करून दाखवेल. सुरुवातीला आम्ही अशा प्रकारच्या म्हणजे ठाणे मोखाडा भागामध्ये आणि कोकणातल्या मराठवाड्यातल्या काही भागामध्ये अशा प्रकारची आम्ही सेवा सुरू केली आणि त्याचा एक मॉडेल असं आहे की पूर्वी आम्ही 4 व्हीलर घ्यायचो. त्या 4 व्हीलरमध्ये सगळी प्रयोगशाळेची सगळी जी साधनं आहेत त्यात असायची. काय जे प्रयोग असतील ते फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे प्रयोग असतील, ते विज्ञानाचे जे काही प्रयोग आहेत ते त्यात घ्यायचे आणि एक शिक्षक, त्यातला जाणकार असा शिक्षक तिथे द्यायचा, एक कार्यकर्ता द्यायचा. त्यांनी एक टाईम टेबल आखलेलं असायचं, त्याचं एक प्रवासचक्र असायचं आणि त्या प्रवासचक्राप्रमाणे तो त्या गावातल्या त्या शाळेत जाणार, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते माहिती असणार, त्याची पूर्वपरवानगी आपण घेतलेली असणार आणि मग त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिलेबसप्रमाणे जो प्रयोग आहे तो प्रयोग करून दाखवणार. म्हणजे एका अर्थानं एक कॉम्पिटिटिव्ह असं जे त्या मुलांचं हे असायला पाहिजे किंवा त्यांचं जे औत्सुक्य आहे, ज्या उमलत्या वयामध्ये त्यांना विज्ञानाची जाणीव झाली पाहिजे, तो अभाव तिथे होता आणि तो अभाव दूर करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी हा सुरू केलेला प्रयोग आज 20 जिल्ह्यांमधून जवळपास 300च्या वर शाळांमध्ये आपला हा प्रयोग चालतो
आणि आतापर्यंत 25,000च्या वर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. म्हणजे ही एक प्रकारची वंचितांची सेवा ज्याला म्हणतो, किंवा जिथे अत्यंत उपेक्षित असं तसा साधा हे आहे, परंतु आपण तो केला आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेक मुलांना, म्हणजे ठाणे, मोखाडा किंवा रत्नागिरी जिल्ह्यामधल्या काही शाळांमध्ये आपण गेल्यावर असं लक्षात येतं की तिथल्या विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा झालेला आहे. हा सेवाभाव म्हणजे खरं म्हणजे एका अर्थानं शाळेतल्या शिक्षकांची सेवावृत्ती असेल तर ते हे सगळं घडून आणतील, परंतु काही ठिकाणी त्याचा अभाव असल्यामुळं आणि त्याच्यामुळं मुलांना त्याचा परिणाम होतो, मुलं वंचित होतात. म्हणून जनकल्याण समितीने अशी फिरती विज्ञान प्रयोगशाळा केली. नंतर जनकल्याण समितीच्या लक्षात असं आलं की एवढा मोठा 4 व्हीलर वगैरे गावात जात नाही किंवा तेवढा जामानिमाची गरजही नाही आहे. म्हणून आता मोटरसायकलच्या मागच्या बाजूला आपण ते सगळा सेटअप तयार करतो आणि तिथे जाऊन ते हे देतो. आणि याच्यासाठी एक चांगलं व्हर्टिकल जनकल्याण समितीने उभं केलं, कार्यकर्ते उभे केले. त्याच्यासाठी एक पूर्णवेळ कार्यकर्ता त्या ठिकाणी त्याच्यासाठी लक्ष घालणारा उभा केला की ज्याला पुरस्कार पण मिळालेले आहेत वेगवेगळे. आणि तिथेच थांबत नाही आपण. तर हे जे विद्यार्थी आमचे जे संपर्कित झाले त्यांचे म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प पण आपण घेतो. दरवर्षी एखादं शिबिर घ्यायचं 2-3 दिवसाचं, आणि त्या विद्यार्थ्यांचं आणि हे शिक्षक या सगळ्यांचे मिळून ते शिबिर घ्यायचं आणि त्या शिबिरातून सुद्धा नेतृत्व गुण, विज्ञानाचा विकास, अभ्यासाची वृत्ती अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या गुणांचा जोपासना करणारं असं आपण शिबिर तिथे घेतो. त्या शिबिरांना सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. हे एक काम त्या व्हर्टिकलमधलं आहे. दुसरं एक काम अशाच प्रकारचं सांगता येईल, आत्ता नवीन याच्यामध्ये डेव्हलप झालेलं कोणतं असेल तर ते रुग्णोपयोगी साहित्य केंद्र आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये एखादा व्यक्ती, त्याला काही ऑर्थोपेडिक त्याला हे झालेलं आहे, त्रास झालेला आहे, अपघातात तो हे झाला आणि मग त्याला काही वेळेला ती एक हे लागत असते, काही इन्स्ट्रुमेंट्स लागतात त्याला. तर ती इन्स्ट्रुमेंट्स विकत घेणं शक्य नसतं. काही वेळेला व्हीलचेअर लागते, काही वेळेला एखादा बेड लागतो, फॉलोअर बेड लागतो. आता खरं तर ते 15-20 दिवसासाठी ते लागणार असतं, परंतु मग त्याच्यासाठी ते विकत घेणं वगैरे ते परवडत नाही आणि ते तसं ते भाड्याने घेणे जास्त हे होत नाही. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू केली आणि त्या रुग्णोपयोगी साहित्य केंद्रामध्ये ही सगळी जी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात ती सगळी इन्स्ट्रुमेंट्स आपण त्यांना देतो. तिथे म्हणजे पद्धत अशी आपली की ती हॉस्पिटलला, म्हणजे एखाद्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आपण ते अटॅच करून ठेवलेलं असतं आणि त्याचं त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये माहिती असतं. तिथले त्या हॉस्पिटलचे कर्मचारी किंवा संबंधित लोक सांगतात की तुम्हाला हे तिथे मिळेल. मग तिथे त्यांनी यायचं, नाव दर्ज करायचं आणि त्याच्यासाठी फक्त आम्ही डिपॉझिट घेतो. आणि ते डिपॉझिट घेतलं की ती वस्तू घेऊन जायची, वस्तू परत आणून द्यायची आणि डिपॉझिट परत घ्यायचं आणि तुम्हाला जे काही नाममात्र तिथे द्यावंसं वाटेल देणगी स्वरूप ते द्यायचं. तिथे कुठल्याही प्रकारचं भाडं वगैरे नाही. ही सुद्धा आत्ता आमची 200च्या वर अशा प्रकारची केंद्र पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. तसंच किशोरी विकासाचं काम या काळामध्ये हे होत गेलं. आपण जाणतो की कळी उमलताना आपण जसं म्हणतो की साधारणतः आज पौगंडावस्थेतल्या ज्या मुली आहेत त्या खूप म्हणजे भरकटू शकतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं असतात. अनेक याच्यामधून कुटुंबांमधून आपण अशा अनेक कहाण्या ऐकतो. तर त्याचाही विचार आमच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आणि त्यांच्या लक्षात आलं की जसं विद्यार्थ्यांसाठी आहे, जसं यांच्यासाठी आहे, तर ते या वर्गासाठी सुद्धा आपण काम करूया. मग महिला कार्यकर्त्यांनी त्याच्यासाठी एक चांगली अशी संहिता तयार केली आणि त्या संहितेच्या माध्यमातून साधारणतः किशोरी वयातल्या मुली, म्हणजे 10 वर्षाच्या पुढच्या आणि 18-19 वर्षापर्यंतच्या किंवा त्याच्या अशा मुली आपण एकत्रित करायच्या आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव पण द्यायची आणि याच्यामधून आपण आपलं संरक्षण कसं करायचं किंवा आपण याच्यापासून दूर कसं राहायचं याचं एक प्रशिक्षण आपल्या त्याच्या माध्यमातून देतो. त्यामुळं जे काही अनुचित प्रकार घडतात त्या प्रकारांना आळा बसतो, असं हे किशोर विकासाचं काम आहे. हे जसं काम आहे तसंच पर्यावरण क्षेत्रामध्ये, म्हणजे याच्यामध्ये कृषी आणि स्वावलंबन क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काम करतो. मुळात मला आता हे सांगायचं आहे की ओव्हर द पिरियड जनकल्याण समितीचं गठन जसं हे होत गेलं, संघटन जसं मजबूत होत गेलं, तसं काही गोष्टी आपण सिस्टमाइज केल्या. त्यातला एक महत्त्वाचा भाग आत्ता जर कोणता असेल तर ती 7
आयाम आपण ठरवले. ते 7 आयाम कोणते? सेवेचे 7 आयाम आपण ठरवले. म्हणजे विधायक काम या 7 आयामांच्या माध्यमातून आपण करतो. तर पहिला आयाम अर्थातच शिक्षणाचा आहे, दुसरा संस्कार आहे, तिसरा आरोग्य आहे, चौथा आयाम आहे तो कृषी आणि कृषीचा आहे, कृषी व पर्यावरण आहे, पाचवा आयाम आहे तो स्वावलंबन आहे, सहावा आयाम आहे तो पूर्वांचल आहे आणि सातवा आयाम आहे तो आपत्ती आहे. खरं तर सातवा आयाम हा आमचा सुरुवातीचा पहिला आयाम आहे आपत्तीचा, परंतु अशा दृष्टीनं आपण ती क्रमवारी केली आणि या 7 आयामांच्या माध्यमातून आपण काम करतो. शिक्षणाच्या कामाचं मी सांगितलं की शिक्षणाच्या कामामध्ये आम्ही अभ्यासिका चालवतो, शिकवणी वर्ग चालवतो. आत्ता जी काही आम्ही छोटी छोटी कामं सांगितली ती आहेत. झोला वाचनालय पण आपण चालवतो, एखादं स्थायी वाचनालय पण चालवतो. संस्काराच्या याच्यामध्ये आपण संस्कार वर्ग चालवतो, किशोरी विकासाचं काम त्याच्या अंतर्गतच येते, ते काम आपण चालवतो. त्याच्यानंतर आरोग्याच्या याच्यामध्ये आपण काही OPD चालवतो, काही ठिकाणी अशा OPD वगैरे असे आपण चालवतो. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ग्रामीण आरोग्य रक्षकाचं काम आहे की जे आज 937 गावांमधून ते काम चालतं, छोट्या आणि दुर्गम गावामधून ते काम चालतं. तसंच कृषी आणि पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये आपण एक फार चांगलं काम केलं की बीज रक्षणाचं काम आहे. म्हणजे आपले जे देशी वाण आहेत ते आता नष्ट होत चाललेले आहेत. तर ते जसं आपण म्हणजे त्या राहीबाईंना जे आपल्याला मिळालं पद्मश्री पुरस्कार मिळाला, त्या धर्तीवरचं म्हणजे राहीबाई सुद्धा आपल्या याच्यातल्या परिवारातल्याच आहेत. आणि अशा प्रकारचं काम आपण कोल्हापूर, अकोला वगैरे म्हणजे अकोले वगैरे या भागामध्ये आपण चालवतो. म्हणजे चांगली आपली जी देशी वाण आहेत त्या सगळ्यांची धान्याची बियाणं आपण त्या ठिकाणी हे करतो. सेंद्रिय शेतीवर आपण भर दिलेला आहे. शेतीसाठी लागणारी जी काही छोटी छोटी साधनं आहेत ती सुद्धा मिळतील अशा प्रकारची सोय आपण करतो. स्वावलंबन याच्यामध्ये आपण आत्ता त्याचा एक फार चांगला अनुभव असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या शहरांमधून कामगार तिथलं आपलं काम सोडून आपल्या गावी परत आले. त्यांना काहीच रोजगार नव्हता. म्हणजे एका अर्थानं त्यांना अनिश्चित होतं की पुढे जायचं काय करायचं, सगळा रोजगार नष्ट, पूर्ण रोजगार हे झालेला. मग आपण काय करायचं? तर अशा याच्यामध्ये आपण त्या लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे स्थानिक स्तरावर त्यांचे काही आपल्याला करता येतील का, म्हणजे नुसतं आता नोकर न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करा अशा पद्धतीनं आपण अगदी छोट्या प्रमाणामध्ये परंतु आपण या अभावाला सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. हे स्वावलंबनाच्या याच्यात केलं. त्याच्यानंतर एका कामाचा मी उल्लेख केलेला आहे तो म्हणजे पूर्वांचल. हे कामसुद्धा पूर्वांचलाचं काम आपण साधारणतः 1990च्या याच्यापासून सुरू केलेलं आहे. पूर्वांचलची परिस्थिती अशी आहे की पूर्वांचल हे म्हणजे जर आपण 70च्या दशकात पाहिलं तर हे अलग थलग होतं. म्हणजे आत्ता मोदीजींनी सांगितलं की लुक ईस्ट म्हणून माझं प्राधान्य असेल, तर ते लुक ईस्टचं काम संघाने आपल्या या माध्यमातून कधीच सुरू केलेलं आहे. संघाचे जे कार्यकर्ते माधवराव काणे म्हणून तिकडे गेले आणि त्यांनी तिथे ते काम सुरू केलं. त्या धर्तीवर जनकल्याण समितीने सुद्धा हे काम सुरू केलं. याच्यातले जे अरुणाचल प्रदेश असेल, मणिपूर असेल, मेघालय असेल, नागालँड असेल, आसाम असेल, मिझोराम असेल, या इथली मुलं इथे आणायची, त्यांना इथे चांगल्या शाळांमधून ॲडमिशन द्यायची, त्यांची राहायची सोय करायची, त्यांचं हॉस्टेल चालवायचं मुला मुलींचं आणि त्यांना म्हणजे एका अर्थानं राष्ट्रीय धाग्यात त्यांना जोडायचं. कारण आपल्याला माहिती आहे की एक प्रकारचा अलग थलग वाद या क्षेत्रात होता. म्हणजे मी स्वतः एकदा अनुभवलेलं आहे, असं अनुभवलेलं आहे की तिथले कोहिमातला एखादा जर माणूस, एखादा व्यक्ती, तिथला नागरिक जर कुठे बाहेर जात असेल तर तो म्हणायचा, म्हणजे नागालँडच्या बाहेर येत असेल तर तो म्हणायचा की आय एम गोइंग टू इंडिया. म्हणजे नागालँड वेगळं आहे आणि भारत वेगळा आहे अशा प्रकारची एक जी अलगवादाची भावना होती. त्या भावनेचा विचार करून आपण हे सगळे एक आहेत आणि आम्हाला ही एकत्वाची जाणीव व्हावी म्हणून अशा प्रकारचे विद्यार्थी आपण ते आणले आणि त्यांची ती वसतिगृह सुरू केली. आज जनकल्याण समितीची महाराष्ट्रभर 8 वसतिगृह आहेत आणि तिथे 112 विद्यार्थी आत्ता तिथे आहेत. अशी गेली 20-25 वर्ष आपलं हे काम चालू आहे आणि हजारो विद्यार्थी याचा लाभ घेऊन, मुलं आहेत, मुली आहेत, याचा लाभ घेऊन आपल्या ठिकाणी गेलेत आणि तिथे एक प्रकारचं वातावरण असं निर्माण झालेलं आहे की नाही, मग त्याच्यामुळे एक प्रकारचं आता वातावरण असं निर्माण झालं की नाही आपण तर म्हणजे हे जसे आहेत तसे आपण पण आहोत.
आणि म्हणून एकत्वाची भावना, राष्ट्रीय एकत्वाची भावना त्यांची बळकट झाली. सगळ्यात शेवटचं मी आपत्ती निवारणाचं सांगितलं. म्हणजे सुरुवातच जनकल्याण समितीची आपत्ती निवारणातूनच झालेली आहे. मी आत्ता सांगितलं त्या कामाचा उल्लेख म्हणजे किल्लारीचा भूकंप आहे. परंतु तेवढंच नाही तर जी वादळं झाली किंवा ज्या ठिकाणी महापूर आले, दुष्काळ आले, भूकंप आले, त्या सगळ्या ठिकाणी जनकल्याण समिती पोहोचलेली आहे. म्हणजे गुजरातच्या भूकंपात जनकल्याण समिती पोहोचली. नेपाळच्या भूकंपामध्ये सुद्धा जनकल्याण समितीनं सहाय्य केलेलं आहे. बिहारच्या भूकंपामध्ये सुद्धा जनकल्याण समितीकडून सहाय्य पोहोचलेलं आहे. तसंच वादळं तर येतच राहतात. म्हणजे ओडिशामध्ये वादळ आलं, आंध्रामध्ये वादळ आलं, कोकणातली वादळं आहेत. या सगळ्या वादळाच्या परिस्थितीमध्ये जनकल्याण समितीचा कार्यकर्ता तिथे जाऊन खंबीरपणे उभा राहतो, मदत करतो आणि त्याच्यानंतरची लागणारी मदतसुद्धा करतो. रिलीफ ज्याला म्हणतो तो रिलीफचं आपण करतो. त्याचं आत्ताचं नुकतंच उदाहरण द्यायचं असेल तर 2019 साली जो कोल्हापूर सांगलीला महापूर आला होता, त्या याच्यामध्ये जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्याच्यापूर्वी 2018 साली केरळामध्ये महापूर आला होता. तर त्या केरळातल्या महापुरामध्ये जनकल्याण समितीचे कार्यकर्ते तिथे गेले नाहीत, परंतु तिथे जी मोठी हानी झाली होती ती हानी भरून काढण्यासाठी म्हणजे सांगण्यासारखं आहे की आवाहन न करता लोकांनी केरळात आम्हाला पैसे पाठवायचे म्हणून आमच्याकडे निधी जमा केला आणि तो निधी आम्ही तिकडे पाठवून दिला आणि त्या निधीच्या आधारावर आम्ही तिथे 2 शाळा बांधून दिलेल्या आहेत आणि 15 घरं बांधून दिली. अरे वा. म्हणजे हे सुद्धा जनकल्याण समितीच्या कामाचं गमक आहे. त्याच्याही आधी 2015 साली लातूर म्हणजे मराठवाड्यात भयभीषण दुष्काळ आला. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की लातूरमध्ये पाण्याची इतकी वानवा होती की वॅगननी पाणी न्यावं लागलं सांगली. तर त्या परिस्थितीमध्ये तिथे फार मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण श्री श्री रविशंकरांच्या त्या संस्थेच्या सहाय्याने घेतला. तो म्हणजे तिथली जी तेरणा मांजरा नदी आहे तिचं 8 किलोमीटर अंतराचं खोलीकरण, रुंदीकरण आणि त्याच्यामध्ये पाण्याचा साठा राहील अशा पद्धतीने ते काम केलं. ते सुद्धा 7-8 कोटीचे काम आपण आपल्या लोकांच्या सहकार्याने ते पूर्ण केले. अशा पद्धतीनं आपत्ती निवारणाची कामं केली. याशिवाय जनकल्याण समितीचे मोठे प्रकल्प आहेत, 9 मोठे प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये एक जनकल्याण समितीची शाळा आहे, एक संवेदना सेरेब्रल पाल्सी नावाचं एक चॅलेंज्ड मुलांसाठीचं काम आहे, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. लातूरला ते काम चालू आहे. 3 रक्तपेढ्या आहेत. पनवेलला एक हॉस्पिटल आहे. त्याशिवाय ही आत्ता मी जी भारत माता मंदिरं सांगितली ती आहेत. आणि आत्ता एक मुंबईला 2 वर्षापूर्वी तिथल्या सेवा वस्त्यांमधून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना कुपोषण होऊ नये, त्यांचं सुपोषण व्हावं म्हणून त्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी आपण तो प्रकल्प सुरू केलेला आहे. 50 वस्त्यांमधून हा प्रकल्प सुरू आहे. आणि त्याशिवाय एक इथे आपण सेवा भवन म्हणून एक इमारत आपण उभी करतो. तिचं अर्धाधिक काम झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण डायलिसिस सेंटर करणार आहोत आणि पुण्यामध्ये दूरदूरून वैद्यकीय सहाय्यता घेण्यासाठी जे लोक येतात त्यांच्याबरोबर येणाऱ्या लोकांना राहण्याची सोय आपण तिथे करणार आहोत. याशिवाय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं प्रशिक्षण अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण काम सुरू करतो. असे 9 मोठे प्रकल्प आहेत. आरोग्य, आपत्ती, शिक्षण ह्या सगळ्यामध्ये तळागाळामध्ये काम करून तुम्ही संस्थेने खूपच मोठी वाटचाल केलेली आहे. आत्ता आपण देशाचं 75वं वर्ष स्वातंत्र्य होऊन साजरं करत आहोत आणि तुमच्या संस्थेचं 50वं वर्ष. तर थोडक्यात मला एवढं सांगा की तुमची पुढची जी वाटचाल आहे ती कशी असणार आहे. एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो की जनकल्याण समितीचं काम हे समाजाचं काम आहे. समाजासाठी, समाजाकडून आणि समाजाच्या तळागाळातल्या लोकांचं असं हे काम आहे. आणि कार्यकर्त्यांची खूप मोठ्या तिथे गरज असते आणि तशा प्रकारचे कार्यकर्ते आपल्याला मिळतात देखील. असं हे समाजासाठी चालणारं हे अव्याहत असं चालणारं काम आहे. यावर्षी 50व्या वर्षामध्ये आपण एक दोन महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. एक पुढचा संकल्प आपला असा आहे की
मोठ्या स्तरावर सगळ्या वस्ती क्षेत्रामध्ये आपण जावं आणि सगळ्या प्रकारची ही 7 आयामांतर्गतची कामं करावीत. कारण समाजाच्या समस्या आम्ही किती जरी हे मोठं आहे असं म्हणत असलो तरी प्रत्यक्ष ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं स्वरूप बघताना हे काम खूप छोटं वाटावं असं आहे. परंतु त्याला तशा प्रकारचं व्यापक काम द्यावं. समाजातल्या तरुणींमध्ये या प्रकारच्या याच्यातून खूप मोठ्या प्रकारची एक संवेदनशीलता आहे, तिचा उपयोग करून घ्यावा. आत्ता कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस आम्ही स्क्रीनिंगचं काम करत होतो. तर अक्षरशः तरुणींनी आपली नावं नोंदवली आणि स्क्रीनिंग म्हणजे ज्या काळामध्ये कोणी बाहेर पडायला मागत नव्हतं त्या काळामध्ये वस्ती क्षेत्रामध्ये जाऊन, कारण तिथे असं होत होतं की घरामध्ये हे झालेलं बाधित आहे आणि तो काही तिथे बाहेर पडत नाही किंवा तो क्वारंटाईन होत नाही. तर अशा लोकांना थोडंसं त्यांचं सर्वेक्षण करून त्यांना कोविड सेंटरपर्यंत नेण्याची जबाबदारी संघस्वयंसेवकांनी स्वीकारली. आणि सांगायला आश्चर्य वाटतं की मुलीसुद्धा याच्यामध्ये पुढे आल्या. आणि ज्या वेळेला एक तर काळ असा होता की रोज वैकुंठ स्मशानभूमीमध्ये 10-10, 12-12 प्रेतं ॲट ए टाईम येत होते. म्हणजे तिथे चिता कायमची धडधडत होती. तर तिथे सुद्धा त्यांना भडागणी देण्यासाठी संघाचे स्वयंसेवक, मुलं मुली, कार्यकर्ते, केवळ स्वयंसेवकच नाही तर ज्यांनी कधी संघाचं काम केलं नाही असे तरुणसुद्धा याला आव्हानाला प्रतिसाद देऊन तिथे आले आणि तिथे त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर त्यांना अग्नी देण्याचं काम केलं. अशा प्रकारची अनेक जी कामं आहेत ती त्या काळामध्ये आपण केली. कोविडच्या काळामध्ये काम केली. अशा प्रकारची भरपूर कामं उभी राहावीत आणि कार्यकर्त्यांचा चांगला एक संच उभा राहावा. 50व्या वर्षामध्ये आम्ही आणखीन 1-2 महत्त्वाची कामं करतो आहोत. तो म्हणजे आमचा एक संपर्क अभियान आहे. येणाऱ्या 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये आमचे कार्यकर्ते त्यांना दिलेल्या अशा एक 10-10 लोकांच्या घरी जाऊन 10 लोकांचा 15 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये संपर्क करून त्यांना जनकल्याण समितीची माहिती 30-35 मिनिट द्यावे असा आपला प्रकल्प आहे. साधारणतः 5,000 ते 6,000 लोक याच्यामध्ये कव्हर होतील आणि पूर्ण 58 जिल्ह्यांमध्ये हे काम आहे. 58 जिल्ह्यातले कार्यकर्ते हे काम करणार आहेत. तसंच दुसरं एक काम जनकल्याण समितीने हाती घेतलेलं आहे तो म्हणजे जनकल्याण समूह नावाचा विषय आहे. आत्ता जनकल्याण समितीच्या 58 जिल्ह्यांमध्ये म्हणजे कार्य करणाऱ्या कार्यसमित्या आहेत. परंतु याचा पुढचा टप्पा म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तिथल्या सेवाभावी लोकांना एकत्र करून त्यांच्या बैठका घेणं आणि त्यांना काहीतरी काम करणं. पुढचा काळ असा आहे की आम्ही तालुका स्तरापर्यंत जाऊ. अशा प्रकारचे समूह निर्माण झाल्यानंतर त्यांना आम्ही तालुका स्तरापर्यंत काम देऊ. आत्ता 58 जिल्ह्यांमधून आमची 1766 कामं आहेत. ही तालुका स्तरापर्यंत पोहोचली तर येणाऱ्या 50 वर्षामध्ये ती 10 पट कामं वाढतील असा आमचा अंदाज आहे. वा, म्हणजे या संस्थेचं खरंच ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत जाण्याचा जो मानस आहे तो पूर्ण व्हावा अशी आमची मला सदिच्छा आहेत. पण आता शेवटाकडे येऊया. तुमच्या संस्थेने जो काही पर्वत उभा केलेला आहे तर मी नागरिकांना असं विनंती करेन की हा जो पर्वत आहे आपण सगळ्यांनी मिळून यांना तन मन धन अर्पण करून हा महापर्वत व्हावा अशा शुभेच्छा तुम्हाला आम्ही आमच्या संस्थेतर्फे देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा एकदा तांबडी जोगेश्वरीचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि निश्चितपणे पुढे जाऊ असं आम्हाला वाटतं. धन्यवाद.